मित्रांनो, वांग्याची भाजी बनवण्यासाठी पाहिजे एक हँडसम नवरा कढई, त्याच्यामध्ये आमच्या जिरा मोहरीचा जीव गेलेला आहे, त्यांच्यासाठी 2 मिनिट मौन पाळा. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या दिग्तुषा चॅनलवरती. येस, मी एकटीच म्हणते आहे कारण तुषार तिकडे भाजी बनवत आहे. तर चला मी तुम्हाला सुद्धा दाखवते, कारण आज मला थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून मग मी पोळ्या बनवून ठेवल्या होत्या. तर ते आल्यानंतर म्हणाले की मीच बनवतो भाजी, नाही तर मी वेळेवर बनवणार होती काहीतरी. सो आता चला आपण बघू काय बनवता येतं. गाईज, माझा नवरा खूप दिवसांनी आज किचनमध्ये आलाय आणि बनवायचं आहे स्वतःसाठी भाजी. माझ्यासाठी नाही बनवत आहे, त्यांच्यासाठी बनवत आहे. इकडे कुकर लावला त्यांनी खिचडीचा, कांदे कापून ठेवले, टोमॅटो मी कापून देते म्हटलं तर नाही, सगळं स्वतःच केलं. फक्त मी पोळ्या बनवल्या आणि आता याचा रस बनवते. हे याच्यामध्ये इथे आम्ही हा खराब नाही झाला पाहिजे ओटा म्हणून ठेवतो, नाही तर मग हां पुसावं लागते. हो, ते जास्तीचंच काम होते म्हणून मग मी हे टाकून ठेवत असते. काय बनवत आहे तुम्ही? थांबा, इकडनं येते मी बनवत आहे वांग्याची भाजी, पण सुकी. रस्सेवाली भाजी मला सकाळी आवडते खायला, तर मी सुकी बनवतो. आणि हे कोणाचं घातलं? हे मी माझंच आहे स्वतः. मी याच्यात असं मोबाईल वगैरे आपण ठेवू शकतो. हे स्वतःच आहे? दिसते. माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं की मी कुक व्हावं, पण मला ते करता आलं नाही काही परिस्थितीच्या कारणामुळं. त्यामुळे आता मी माझा तो त्याच्यातून छंद जोपासतो. आज मी माझ्यासाठी टेस्टी भाजी बनवणार आहे. आणि हा गोड आंब्याचा रस, बहुतेक हा केसरी आंबा, केसर आंबा. ठीक आहे. आता मला लागणारं साहित्य म्हणजे थोडंसं तेल. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ही तेलाची बॉटली इथे कोणी ठेवली, मिठाची बरणी, याच्यामध्ये तेल. पहिल्यांदा आपल्याला गॅस सामान असं कोणी ठेवले, स्पीड तुम्ही वाढवू शकता. आता नव्हतं झालं आतापर्यंत. आता मला पाहिजे, काय पाहिजे? जिरं मोहरी. तुम्हाला मित्रांनो वांग्याची भाजी बनवण्यासाठी पाहिजे एक हँडसम नवरा. ती विलायची आहे. विलायची नव्हतंच टाकणार मी, समजते मला तेवढं. ओके. आता आपण काय करायचं, हे पहिले याचा फ्लो वाढून घ्यायचा, थोडं तेल गरम होऊ द्यायचं. येस, हँडसमनेस सोबत तुम्हाला हे पण पाहिजे की त्याला थोडाफार तरी काही बनवता आला पाहिजे, नाही तर मग बनवण्याचा फायदाच काय जर सगळं तुम्हाला सांगायला लागेल तर. जो हे सगळं असं परफेक्ट कट करू शकतो भाज्या, हे सगळं. त्याच्यानंतर एक कढई, त्याच्यामध्ये तेल. सगळ्यात शेवटी मी भाजी बनवल्यावर तुम्हाला रिव्हील करणार आहे. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला रिव्हील करणार आहे की मी ही भाजी का बनवली. त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्यात शेवटी रिव्हील करणार आहे की मीच का बनवली. ओके. सगळ्यात आधी काय टाकावं लागते? पहिले तर मोहरी टाकू आपण थोडीशी. पहिले बघू तेल गरम झालं का. आता बघा हे थोडंसं बबल्स आले आहे, म्हणजे आपण काय करायचं, थोडं पॉवर याचं कमी करायचं, धीमी आचवर घ्यायचं आणि याच्यात टाकायची मोहरी. धीमी आच. आपण हा शब्द बहुधा खूपदा ऐकला आहे, धीमी आच. धीमी आच पे उसको पकाना. आता बघा, आता हे तळायला लागलं, छान स्मेल येते. थोडंसं चिमूटभर आपल्याला काय घ्यायचं, जिरा घ्यायचा, कारण जिरा मोहरी शिवाय टेस्ट नाही भाजीला. टेस्ट नाही भाजीला. आमच्याकडला कढीपत्ता संपलाय. कढीपत्ता इज मॅन्डेटरी. आणि इथे आहे वांगे म्हटलं, बटाटे आणि लसूण. थोडासा त्यांना लसूण देते थोडा. फ्लॅट पाहिजे होती, हे अशी गोल. हे जे आहे ना कढई, हे फ्लॅट पाहिजे होती. पॅन होता आपल्याकडे. हे याच्यात आतमध्ये लवकर तेल गरम होणार नाही, म्हणून तुम्हाला पॉवर सलग झालाय ते. अशी थोडीशी माझ्यासारखी भीती वाटली तर थोडं मागे हटू शकता तुम्ही. ते कसं तेल वगैरे ओला चमचा आहे तो, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे आता जेव्हा आपण बघितलं, हे याच्यामध्ये लसूणाचं ते टाकून पाहते, चांगली टेस्ट येते. कव्हर, मी तर कव्हर कधीच काढत नाही लसणाचे. यांनी बिना हे करताच टाकला तो. बस झालं, ते जळत आहे. हो मला माहित आहे. तर मी ते फ्राय केलं. आता त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट याच्यात कांदे टाकायचे. एवढ्या जोरात नाही, हळू. थोडीशी तुम्हाला भीती वाटू शकते, पण माझ्यासारखे थोडेसे पक्के व्हा, असं थोडंसं करा. आणि आता याला परत धीमी आचवर करून घ्या. धीमी आचवर तोपर्यंत करायचं जोपर्यंत जे आपले कांदे आहेत ते ब्राऊन होणार नाही किंवा थोडेसे लालसर होणार नाही. म्हणजे आपल्याला समजणार की ते आता चांगले
फ्राय झालेले आहे. आता याला कंटिन्यू असं चमच्याने थोडंसं हलवत राहायचं. स्क्वीज झाले ना टोमॅटो. नाही ना, शिजणं म्हणजे काय तुला? इथे आमच्या जिरं मोहरीचा जीव गेलेला आहे. त्यांच्यासाठी 2 मिनिट मौन पाळा. सगळं जाळून टाकलं जिरं मोहरी आणि हे शिजायचंच आहे अजून. तर ह्याच्यात टोमॅटो किंवा हे नकली टोमॅटो आजकाल बाजाराला यायला लागले, हे लवकर शिजत नाही आणि याच्यामध्ये तुम्हाला हार्ट अटॅक येईल एवढं तेल यांनी ओतलेलं आहे. तर एवढं तुम्ही वांग्याच्या भाजीत जर तुम्हाला बनवायची असेल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, तुम्हाला पाहिजे असं एक हँडसम क्यूट नवरा, अशी कढई, त्याच्यामध्ये हार्ट अटॅक येईल एवढं तेल आणि असे जळलेले जीव गेलेले जिरं मोहरी. एक कढई ऍक्च्युअली अशी घ्यायचीच नाही, तुम्हाला फ्लॅट कढई घ्यायची आहे. येस, आता फॉल्ट आहे कढईचा. आणि असा डान्स करणारा सोबत नवराही पाहिजे. असं उभं राहा हातामध्ये चमचा घेऊन आणि असा डान्स करा, जेणेकरून तुमची भाजी छान आणि टेस्टी बनेल एकदम. वांग्याची भाजी बनवण्यासाठी सोबत तुम्हाला असा डान्स करणारा नवराही पाहिजे. असा हातात चमचा घ्यायचा आणि असं असं करायचं. कधी कधी असं तुमचं मोरल डाऊन होऊ शकते, जसं माझं झालं. पण काळजी करू नका, एक दिवस असे टोमॅटो शिजणार. जर तुम्हाला खूपच जीवावर आलं, टोमॅटोच्या ऐवजी याला स्किप करून डायरेक्ट थोडासा एक झाकण सॉस तुम्ही त्यात ऍड करू शकता. तिखट तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे टाकणार आहे. जर तुम्ही नॉर्मल असले तर तुम्ही हे 1 चम्मच टाकू शकता आणि जर मुळव्यातवाले असले तर अर्धा चम्मच. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता? मी नॉर्मल वाला आहे. आता याला चांगलं मिक्स करून घ्या. झालं, मीठ टाका थोडं. मीठ टाकलं थोडं आणखी, ते मगाशी थोडंसं टाकलं ना. चवीनुसार मीठ घ्या, चवीनुसार. आणि जास्त मीठ मित्रांनो खाणं हे हानिकारक आहे तुमच्या आरोग्यासाठी, आणि तुमचा बीपीचा त्रास होऊ शकतो. तर शक्यतो कमी मीठ खात जा आणि आयोडीनच मीठ खात जा. नाहीतर वांगी हळद हे टाका, थोडंसं धनिया पावडर त्याच्यावरून टाकणार आहे. मी आज थोडी वेगळी भाजी बनवणार आहे. थोडंसं इटालियन रेसिपी आहे, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे मी वरून टाकले. आता हे माझी स्पेशल रेसिपी आहे ऍक्च्युली, मी कोणाशी शेअर करत नाही. पण आता तुम्ही, अरे यार मसाला कमी वांगे जास्त झाले असं मला वाटतं. पाणी टाक बरं त्याच्यात थोडंसं. आम्हाला तुम्ही घाई किती करता, शिजू द्या जरा थोडं. पीस लय मोठे मोठे झाले, मटणाचे पीस झाले. अरे तुटत नाही, तुटत. गाईस, तुम्ही चाल तुरुवाली आमची रील बघितली नसेल तर जाऊन बघा. चला आता आपण पटकन रस बनवून घेऊ. I know you told your friend you're not okay. Tell me what's wrong and why you never. हे ऍक्च्युअली खायचे आंबे, बट आम्ही ट्राय करतोय की बनवून बघूया कसा वाटतो. Until I look away, but I've known you too long. It hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away. As you fade away. Yeah, I'm about to fade away. Cause every time I wake up I feel like it's Monday. Something's going. हे आहे आमचं आजचं जेवण. आणि तुम्हाला तुमच्या हातची भाजी खाऊन कसं वाटत आहे? खूप छान. म्हणजे एवढं अप्रतिम की हे बघा, काही दिसतंय का? नाही दिसतंय? हे तर बघा, ही आहे हाताला लागलेली चव. माझ्या हाताला आहे. आई कशी झाली भाजी? छान झाली. छान झाली. मी तर खाल्लीच नाही अजून. रस कसा झाला? मी रस तर बनवलेल्या अमृतापेक्षा गोष्टी गोड. तर सांगतच नाही. रस तर अमृतापेक्षा गोड झाला. असा रसच नाही घालला. चांगला झाला रस पण. तर मी हे वांग्याची भाजी याच्यासाठी बनवली कारण माझ्या बायकोला वांग्याची भाजी बनवता येत नाही. कुकिंग चार्ट एकदम मनात नसते येत.
मला माहीत आहे, मी तिला 2-3 वेळा सांगितलं, पण तिला वांगे आणि आलू याची भाजी येत नाही. म्हणजे जी भाजी मला सर्वात जास्त आवडते ते तिला बनवता येत नाही. म्हणूनच मी रिस्क कशाला घ्यायची, म्हणून मी माझी भाजी बनवली. धन्यवाद. सो गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आता आम्ही जेवण करतो आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.